एक रुपया सुद्धा नाही आम्हाला 2025 चा नाही 20, 24, 22 काही नाही, 1 रुपया नाही. इमे भरून थक्क झालो तर आम्ही. तिकडून इमा भरायचा आणि इकडून वाहून जायचं. ह्याच्या सुपडा साफ झाला शेतकरी, काही उरलं सुद्धा नाही आमच्याजवळ. ह्याच्या पलीकडे काय करणार आहेत आम्ही? आता फाशी घ्यायची वेळ आली आम्हाला, दुसरं काय नाही राहिलं. तर तरी सरकार बघा ना. बघा ना काय, कापसाला भाव नाही, कापूस लावले तर पाणी नाही, काय कशाचं पाणी द्यायचं आता? तरी जळायला लागली कापसं. वर बघायचं आणि खाली झोपायचं, खायला नाही ना प्यायला नाही. पैसा कुठून दिसायचा पैसा कुठून यायचा? आणि नुसते देतो म्हणजे. देतो म्हणते, आशा लावली, ह्या महिन्यात देतो आणि मोहरल्या महिन्यात देतो, असे 5 वर्ष झाले. मजुरीचं कधी विचारूच नका. तेलाचे भाव गंगनाला भेटे, साखर झाली. काय खाणार शेतकरी? फाशा नाही घेणार तर काय करणार? फाशीच घेणार शेवटी. पिकाला मालाला भाव बी नाही आणि माल बी नाही आपल्याला भेटत नाही आणि भेटत नाही. पैसा नाही कुठून कुठून भेटणार? हा. काही राहिलं नाही. शेतकऱ्याचा खलास झालेलं आहे, तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याला जनावर पाळायची सुद्धा शक्यता राहिली नाही. शेतकऱ्याची वैरण नाही, काडी नाही, काय नाही. आज होतीपासून सारी कुपाट लागली आमची. काय झालं गेल्या वर्षी मोठं पाणी आलं, गंजी गेल्या, साऱ्या घराने पाणी, माल भिजला. माल 10-15 गोण्या होते त्या साऱ्या भिजून गेल्या. आणि आलते फक्त बदामराव आबा आले ते पाहणी केली. कसा कसा बिचारा पण येऊन गेला. साऱ्या घरात पाणी, माझे फोटो काढून नेलेत. तेवढं घरात पाणी होताना फोटो काढून नेऊन नुसते आशे दिली तुम्हाला काहीतरी देऊ, पण आम्हाला रुपया दिला नाही, घेतला नाही, काय नाही, काय विचारलं सुद्धा नाही. काय याच्या पलीकडे गरीब माणसं काय करते ना? पाणी आल्यामुळं संसार हो, चट खलास झालं, काही उरलंच नाही. मग काय करायचं? काही मदत नाही. मदत कुठलीच काही नाही. फक्त ते आपल्याच जातवाला बिचारा होता, ते ढालेगावचा इथं ऑफिस आहे त्यांचं, पाटे शिंगेला. त्याने किट दिली हो आम्हाला 100-150 लोकायला. तेवढं आम्हाला आलं नाही. त्या पुढं लोकांनी अजिबात काय आमच्याकडे आले नाही, गेले नाही, दिलं नाही काही. हां, शासनाकडून कुठंच काही भेटलं नाही. तेवढी मदत आपला पाहुणा होता म्हणून त्यांनी मदत आपली 100-150 लोकाला ती किट वाटली. नाही तर आम्हाला रुपया नाही, कुणी आलं नाही, कुणी गेलं बी नाही. असं आपण हे आमचं भरपाई द्यावं काय अपेक्षा आम्हाला? नाही तर आमची जमीन घेऊन टाकावं त्यांनी. हां, नाही वर्षा पाणी आलं, खायचं काय आम्ही? कर्ज कशाने भरायचे? हां, कर्ज कशाबद्दल भरणार आम्ही? आमच्याकडे रुपयाच जर नाही तर कशाने भरायचं आम्ही? गेल्या वर्षी बी दरवर्षी असलंच आहे. 4-2 वर्ष झाले की सुरू आहे. गेल्या वर्षी जास्त नुकसान लय नुकसान म्हणजे अति नुकसान. हे ऊस सुद्धा राहिले नव्हते. खला झालं तर काय राहिलं नव्हतं. इथं ह्या एरियामध्ये कुठंच काय उरलेलं नाही. पूर्ण असे कापसाचे खड्डे भरलेले होते. सगळे ते ग्रामसेवकनी, हे तलाट्याने आणि कृषी अधिकाऱ्यांनी फोटो काढून नेले. इतक्याला चिखलात घुसून आणि काय हे नाही, एक गट्टुडा नाही भेटला आम्हाला, एक रुपडा सुद्धा नाही भेटला. आणि मला म्हणले नंतर तुम्ही जा ग्रामसेवकडं. ग्रामसेवक आला नाही, काहीच नाही. जे ते खरं सांगू आम्ही. हा, आपल्याला तिथवर जायचंय का? पाहायचं म्हणले आम्हाला, इतक्याला चिखलात घुसले. दाखिले त्यांना स्वतः नेऊन हिरीचे फोटो. मी उभा राहिलो होतो. मग काय बोलणार आहे माणूस याच्या पलीकडे? देतो मला किती एकर खरडून गेली? माझी 2.5 एकर तिकाडी खडून गेली. इथं बी माझ्या नावावर 12 गुंठे ही खडून गेली. ते पुन्हा माझ्या माणसाच्या नावावर तिथं 1.5 एकर खडून गेली. लेवल करून आता लावले ते, त्यालाही पाऊस नाही. किती खर्च आला? खर्चाला विचारू नका. ते खर्चाचं 3 दिवस ट्रॅक्टर चालत होतं 700 रुपये घंट्याने. काय करणार आहे माणूस शेतकरी? फाशी घ्यायची वेळ आली, फाशी. कितीतरी मिळेल. हा, काय शासन नुसतं तोंडाला पाणी लावते काय देते? देत नाहीत काय नाही, नुसते गुली. हा, मतदान आलं की झालं का झालं, मतदान, त्या हाला मतदान झाला पंचनामा.